प्रणाम. समाधानाचा शोध हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण जे काही करतो, जे काही मिळवतो, त्यामागे शेवटी एकच अपेक्षा असते की आपल्याला समाधान मिळावं. पण आपल्याला समाधान मिळतच नाही असंही नाही. खरं तर बऱ्याच वेळा आपल्याला समाधान मिळतं, पण अडचण अशी आहे की ते फार काळ टिकत नाही. मग पुन्हा असं वाटू लागतं की अजून काहीतरी मिळालं, काहीतरी बदललं तर आपल्याला खरं समाधान मिळेल. मग मन परत पुन्हा काहीतरी नवीन शोधायला लागतं. समाधानासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ते आपल्या हातातून निसटून जातं. मग आपले प्रयत्न वाढत जातात, अनुभव वाढत जातात, आपल्या उपलब्धी वाढत जातात, पण समाधानाचा शोध मात्र तसाच सुरू राहतो. पण प्रयत्न करूनही समाधान टिकत नाही याचं कारण आपल्या प्रयत्नांमध्ये नाही. कारण आपल्या प्रयत्नांमागचा हेतू चुकीचा नसतो. खरं कारण इतकंच आहे की समाधानाबद्दलची आपली समज अजून स्पष्ट झालेली नाही. आणि जोपर्यंत ही समज स्पष्ट होत नाही तोपर्यंत समाधानाचा शोध सुरूच राहतो. म्हणून आज आपण फक्त समाधान कसं मिळवायचं इतकंच पाहणार नाही, तर समाधानाबद्दलची आपली धारणा नेमकी काय आहे हेही समजून घेणार आहोत. समाधानाबद्दलची आज आपली जी धारणा आहे ती आपल्याला इतकी स्वाभाविक वाटते की तिची तपासणी करण्याची गरजच आपल्याला वाटत नाही. लहानपणापासून आपण ज्या पद्धतीनं जगतो, समाजात जे पाहतो आणि स्वतःच्या अनुभवाचा जो अर्थ लावतो, त्यातून ही धारणा अधिकाधिक दृढ होत जाते. म्हणूनच समाधानाचा शोध प्रामाणिक असला तरी तो बरेचदा अपूर्ण समजुतीच्या आधारावर चालत राहतो. यामागे आपल्या मनाचं एक सूक्ष्म गृहीतक काम करत असतं. ते आपल्याला इतकं नैसर्गिक वाटतं की ते खरं आहे की नाही हा प्रश्नही आपल्या मनात येत नाही. पण एकदा हे गृहीतक, हे ॲझम्पशन स्पष्ट दिसायला लागलं की समाधानाकडे पाहण्याची आपली संपूर्ण दृष्टीच बदलायला सुरुवात होते. आपण नकळतपणे ज्या एका अत्यंत साध्या पण सूक्ष्म गृहीतकावर जगत असतो ते गृहीतक म्हणजे समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये असतं, हे गृहीतक. म्हणूनच एखादी गोष्ट मिळाली की समाधान मिळेल, परिस्थिती बदलली की समाधान मिळेल, एखादी व्यक्ती आपल्या मनासारखं वागली की समाधान मिळेल, अशी आपल्या मनाची धारणा तयार होते. ही धारणा आपल्याला इतकी स्वाभाविक वाटते की तिची सत्यता आपण तपासतच नाही. कारण आपल्या अनुभवाचा पहिला अर्थही आपण हाच लावतो की समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये असतं. पण आपल्या अनुभवाकडेच थोडं बारकाईने पाहिलं तर एक वेगळीच गोष्ट दिसते. आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या मिळवण्यासाठी आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करतो आणि त्या मिळाल्यानंतर मनाला आनंदही होतो. हे पूर्णपणे खरं आहे. पण काही काळानंतर त्याच गोष्टीचं आकर्षण कमी होतं आणि मग पुन्हा आपलं मन दुसऱ्या एखाद्या ध्येयाकडे वळतं. जर समाधान त्या गोष्टीमध्येच असतं तर ते तिच्याबरोबर टिकून राहायला हवं, पण आपला प्रत्यक्ष अनुभव तसं दाखवत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण वेगवेगळ्या व्यक्तींकडे पाहतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्टपणे दिसते. ज्या गोष्टीसाठी एक व्यक्ती पूर्ण आयुष्य घालवते तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी फारशी महत्त्वाची नसते. कुणाला मोठं घर हवं असतं तर कुणाला शांत जीवन हवं असतं. कुणासाठी प्रतिष्ठा सर्वात जास्त महत्त्वाची असते तर कुणासाठी स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे वस्तू तीच असली तरी तिचं महत्त्व प्रत्येकासाठी वेगळं असतं. याचा अर्थ एकाच गोष्टीतून प्रत्येकाला समाधानाचा सारखाच अनुभव येत नाही. इतकंच नाही तर एकच गोष्ट एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या काळात वेगवेगळा अनुभव देते. उदाहरणार्थ, ज्या नोकरीसाठी एकेकाळी मनापासून प्रयत्न केले होते तीच नोकरी काही वर्षांनी ओझ्यासारखी वाटू लागते. ज्या घराचं स्वप्न पाहिलं होतं तेच घर काही काळानंतर केवळ राहण्याची एक जागा बनवून राहतं. म्हणजेच काय तर बाहेरची गोष्ट बदललेली नसते, बदललेलं असतं आपल्या मनाचं त्या गोष्टीशी असलेलं नातं. इथेच एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन समोर येतं. आपण समाधानाचं कारण बाहेर शोधत असतो, पण आपला अनुभव वारंवार आपल्या मनाकडे निर्देश करत असतो.
बाहेरची गोष्ट तशीच राहते, पण तिचा अनुभव बदलतो. आणि अनुभव बदलतो कारण त्या गोष्टीशी असलेला आपला मानसिक संबंध बदलतो. याच ठिकाणी समाधानाबद्दलची आपली समज थोडी डळमळायला लागते. कारण आता आपल्याकडे काय आहे हा प्रश्न राहत नाही. प्रश्न राहतो आपल्याकडे जे काही आहे त्याच्यासोबत आपण कोणत्या मानसिक संबंधातून जगत आहोत. या ठिकाणी आपण आपल्या अनुभवाकडे आणखी सूक्ष्मपणे पाहण्याची गरज आहे. कारण समाधानाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज इथेच निर्माण होतो. समजा एखादी गोष्ट मिळवण्याची आपली खूप इच्छा असते आणि मग ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. त्या क्षणी आपण सहज निष्कर्ष काढतो की या गोष्टीमुळे मला समाधान मिळालं. हा निष्कर्ष आपल्याला इतका स्वाभाविक वाटतो की त्यामागे एखादी दुसरी शक्यता असू शकते याचा विचारही आपल्या मनात येत नाही. पण आपल्या मनात त्या काळात नेमकं काय घडत असतं हे पाहिलं तर एक वेगळंच चित्र दिसतं. आपल्याला दिसतं की एखादी गोष्ट मिळण्यापूर्वी मनामध्ये तिच्याविषयी सतत विचार सुरू असतात. त्या गोष्टीकडून काही अपेक्षा असते, तिच्याबद्दल काही कल्पना असतात, तिच्याशिवाय काहीतरी अपूर्ण असल्याची भावना असते. मन वारंवार त्याच दिशेने धावत राहतं आणि जेव्हा ती गोष्ट मिळते त्यानंतर काही काळासाठी ही धावपळ थांबते. अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे मनाला तात्पुरता विसावा मिळतो आणि मग त्या शांततेचा अनुभव आपण त्या वस्तूच्या खात्यावर जमा करतो. म्हणजे त्या गोष्टीमुळे आपल्याला शांतता मिळाली, त्या गोष्टीमुळेच आपल्याला समाधान मिळालं असं आपण मानायला लागतो. पण याच कारणामुळे समाधान टिकून राहत नाही. कारण काही दिवसांनी मन पुन्हा एखाद्या नव्या गोष्टीभोवती फिरायला लागतं. पुन्हा अपेक्षा तयार होते, पुन्हा हे मिळालं की बरं वाटेल ही प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे असमाधानाचं कारण बाहेरच्या गोष्टींची कमतरता नाही, तर मनाची सतत काहीतरी शोधत राहण्याची सवय आहे. पण ही धावपळसुद्धा विनाकारण निर्माण होत नाही. तिच्यामागे आणखी एक खोल मानसिक प्रक्रिया असते. आपण नकळत काही गोष्टींना आपल्या समाधानाची अट बनवतो. जसं पैसा महत्त्वाचा असतो, पण तो माझं समाधान पैशावरच अवलंबून आहे इथपर्यंत पोहोचला की त्याच्याशी असलेला आपला संबंध बदलतो. नातं महत्त्वाचं असतं, पण ही व्यक्ती माझ्या मनासारखं वागली तरच मी शांत राहीन अशी अट निर्माण झाली की नातंही तणावाचं कारण बनतं. यश मिळवायचं असतं, पण मी यशस्वी झालो तरच माझी किंमत आहे ही धारणा तयार झाली की यशाचा आनंद कमी आणि त्याची भीती जास्त निर्माण होते. यातूनच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते की वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्याला डायरेक्टली समाधान किंवा असमाधान देत नाहीत. त्या गोष्टींशी आपण निर्माण केलेला मानसिक संबंधच आपल्या अनुभवाला आकार देत असतो. म्हणूनच एकाच परिस्थितीत दोन माणसांचे अनुभव पूर्णपणे वेगळे असू शकतात. याच ठिकाणी या संपूर्ण चिंतनाचा मध्यबिंदू स्पष्ट होतो. तो म्हणजे समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, तर समाधान हे आपल्या मनाचा त्या गोष्टींशी असलेल्या संबंधाचा परिणाम असतं. हा संबंध जितका अवलंबित्व, अपेक्षा आणि अपूर्णतेवर उभा असतो तितकं समाधान अस्थिर राहतं. आणि हाच संबंध जितका समज, स्वीकार आणि अंतर्गत स्थैर्यावर उभा राहतो तितकंच समाधान खोल आणि टिकाऊ होतं. हा फरक समजला की समाधानाचा शोध बाहेरून आत वळायला सुरुवात होते. पण याचा अर्थ बाहेरच्या गोष्टी सोडून देणं असा अजिबात नाही. खरा बदल त्यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधात घडतो. म्हणून आता तो संबंध बदलायचा कसा हे समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या मनाचा संबंध बदलणं म्हणजे बाहेरच्या गोष्टी बदलणं नव्हे, तर त्या गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलणं होय. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा समाधानाच्या शोधात आपण एकदम दोन टोकांवर जातो. एक म्हणजे अधिकाधिक मिळवत राहणं आणि दुसरं म्हणजे
सगळंच सोडून देण्याचा प्रयत्न करणं. पण या दोन्ही मार्गांमध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे दोन्हींचं लक्ष बाहेर असतं, पण आपलं मन मात्र तसंच राहतं. म्हणून परिवर्तनाची सुरुवात बाहेरच्या परिस्थितीत नाही तर निरीक्षणात आहे. म्हणून आपल्या मनात समाधानाच्या कोणत्या अटी तयार झाल्या आहेत हे पाहणं आवश्यक ठरतं. प्रत्येक वेळी जेव्हा असमाधान निर्माण होतं तेव्हा त्यामागे एखादी पूर्ण न झालेली अपेक्षा असते, एखादं मानसिक अवलंबित्व किंवा स्वतःबद्दलची एखादी कल्पना काम करत असते. ही प्रक्रिया इतकी फास्ट घडते की आपलं लक्ष थेट बाहेरच्या कारणाकडे जातं आणि मनामध्ये नेमकं काय घडलं हे दिसतच नाही. समजा एखादी व्यक्ती आपल्याशी अपेक्षेप्रमाणे वागली नाही. लगेच मन म्हणतं यामुळे मी अस्वस्थ झालो. पण थोडं बारकाईने पाहिलं तर अस्वस्थतेचा उगम त्या व्यक्तीच्या वागण्यात नसून त्या वागण्याला आपण दिलेल्या मानसिक अर्थात असतो. त्याचप्रमाणे एखादं अपयश आपल्याला दुःखी करत नाही. त्या अपयशाचा अर्थ आपण मी कमी पडलो असा लावतो, तेव्हाच आपल्याला दुःख जास्त होतं. म्हणजे घटना आणि अनुभव यांच्यामध्ये आपल्या मनाने लावलेला अर्थ उभा असतो. याच निरीक्षणातून एक वेगळी जीवनपद्धती उलगडायला लागते. ती म्हणजे कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न थांबवायचा नाही. नाती जपायचीच आहेत, काम करायचंच आहे, ध्येयही ठेवायचंच आहे, पण त्यांच्यावर आपल्या शांततेची जबाबदारी टाकायची नाही. कारण ज्या क्षणी आपली शांतता एखाद्या बाह्य गोष्टीवर अवलंबून राहते त्या क्षणी अस्थिरतेची बीजं पेरली जातात. आणि ज्या क्षणी शांततेची जबाबदारी पुन्हा आपल्या समजुतीकडे परत येते त्या क्षणी जीवनाशी असलेला आपला संबंध बदलायला सुरुवात होते. यासाठी एखाद्या विशेष तंत्राची गरज नाही, प्रामाणिक निरीक्षण पुरेसं आहे. मन कशावर अवलंबून राहतं, कोणत्या अपेक्षा वारंवार निर्माण होतात, कोणत्या गोष्टींशिवाय स्वतःला अपूर्ण समजलं जातं, हे शांतपणे पाहण्याची सवय लागली की एक महत्त्वाचा बदल घडतो. तो म्हणजे बाहेरच्या परिस्थिती बदलण्यापूर्वी मन स्वतःच्या हालचाली ओळखायला लागतं आणि ही ओळखच परिवर्तनाची सुरुवात ठरते. या टप्प्यावर समाधानाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. कारण मनाने कोणत्या गोष्टींचा आधार घेतलेला आहे हे जसं जसं स्पष्ट दिसायला लागतं तसं तसं त्या आधाराचं मनावरचं वर्चस्व कमी व्हायला लागतं. आणि मन त्या आधारातून मोकळं होत गेलं की समाधान हे बाहेरून मिळवायची गोष्ट न राहता ते आपल्या मनातच नैसर्गिकपणे उमलायला लागतं. या संपूर्ण चिंतनानंतर आता एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागते की समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं आणि असमाधानही फक्त बाहेरच्या परिस्थितीमुळे निर्माण होत नाही. या दोन्हीचा उगम आपल्या मनाच्या संबंधात असतो. त्यामुळे बाहेर काय घडतं यापेक्षा आपण त्याच्याशी संबंध कसा ठेवतो हे अधिक महत्त्वाचं ठरतं. पण याचा अर्थ पैसा, यश, नाती, आरोग्य किंवा सुखसोयी यांना काहीच महत्त्व नाही असं अजिबात नाही. जीवनासाठी या सगळ्यांची आवश्यकता आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणंही अगदी स्वाभाविक आहे. पण या गोष्टींचा उपयोग करणं आणि त्यांच्यावर आपल्या आंतरिक शांतीचा आधार ठेवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अनेकदा ही सीमा विसरतो. वस्तूंचा उपयोग करण्याऐवजी त्यांच्यावर आपण स्वतःच्या समाधानाची जबाबदारी टाकतो आणि त्यामुळे मग संघर्ष सुरू होतो. याच ठिकाणी अध्यात्माची खरी सुरुवात होते. अध्यात्म हे जीवनापासून दूर नेणारं तत्त्वज्ञान नाही, ते जीवनाशी असलेला आपला संबंध समजून घेण्याची एक दृष्टी आहे. अद्वैत वेदांत वारंवार सांगतो की बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान शोधण्याची प्रवृत्ती आपल्या स्वतःबद्दलच्या एका मूलभूत गैरसमजातून निर्माण होते. आपण स्वतःला अपूर्ण मानतो आणि त्या अपूर्णतेची भरपाई आपण बाहेरच्या गोष्टींनी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शोध कधीच संपत नाही. कारण बाहेरची कोणतीही गोष्ट मनाने निर्माण केलेली अपूर्णतेची भावना कायमची दूर करू शकत नाही.
म्हणून अद्वैताचा संदेश हा जगाचा त्याग करण्याचा नाही, तर समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये आहे या समजुतीचा त्याग करण्याचा आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या पूर्णत्वाची ओळख विसरतो तेव्हा प्रत्येक अनुभवातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा ही ओळख हळूहळू स्पष्ट व्हायला लागते तेव्हा बाहेरच्या गोष्टींचं महत्त्व कमी होत नाही, पण त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बदलायला लागतात. त्यानंतर यश आलं तरी मन स्थिर राहतं आणि अपयश आलं तरी स्वतःची किंमत कमी होत नाही. आपली नाती अधिक मोकळी होतात, कारण ती गरजेतून नव्हे तर समजुतीतून जगली जातात. प्रयत्न सुरूच राहतात, पण त्यामागे असुरक्षिततेची धडपड राहत नाही. म्हणून समाधान ही आयुष्याच्या शेवटी मिळणारी गोष्ट नाही, तो प्रत्येक क्षणी आपल्या मनाच्या संबंधातून घडणारा अनुभव आहे. मन जितकं बाहेरच्या आधारांवर उभं राहतं तितकं समाधान अस्थिर होतं आणि मन जितकं स्वतःच्या स्पष्टतेवर आणि अंतर्गत स्थैर्यावर उभं राहतं तितकं समाधान नैसर्गिक होतं. ही गोष्ट समजली की जीवन बदलण्याची दिशा बदलते. आपण परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्यायला लागतो. म्हणून शेवटी आयुष्यात आपल्याला अजून काय मिळालं पाहिजे हा प्रश्न नसतो. खरा प्रश्न असतो, ज्या गोष्टीमधून आपण समाधान शोधत आहोत त्यांच्याशी आपला मनाचा संबंध नेमका कसा आहे. एकदा हा संबंध स्पष्ट दिसायला लागला की समाधानाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलायला लागते. त्यानंतर बाहेरच्या गोष्टींचं महत्त्व कमी होत नाही, पण त्यांच्यावर समाधानाची जबाबदारी टाकणं हळूहळू थांबत जातं. आणि मग मनोमन आपल्याला उमजायला लागतं की समाधान हे बाहेरच्या गोष्टी मिळाल्यामुळे निर्माण होत नाही, तर समाधान हा आपल्या मनाचा त्या गोष्टींशी असलेल्या संबंधाचा नैसर्गिक परिणाम आहे. आणि हेच समाधानाचं रहस्य आहे. प्रणाम. धन्यवाद.